पाठिंबा गेला, आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. व्यक्ती एकटा जात नाही, बहिणीची भाऊबीज घेऊन जातो, तर भावाचा पाठिंबा घेऊन जातो. बाकीच्यांना किती प्रेम करू द्या, पण बंधूच्या प्रेमाची सर जगात कोणाला येत नाही. जब पास तुम्हारे पैसे तो सब पूछते हैं कैसे. पैसे संपले कैसे म्हणणार कोणी जवळ येत नाही. अपने भी पराये हो जाते, अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं. त्यांना बोलवावं लागत नाही, त्यांचं प्रेम आहे ते पैशासाठी. ते प्रेत पडल्यानंतर तिथला बारकावा पहा विष्णुभाऊ, बरोबर वळी खायला येतं. जेव्हा भाऊ रडतो ना, डेड बॉडीचे हात हातात घेऊन रडतो. माय रडती, स्वतःच्या पोटाला हात लावून रडती. पत्नी रडती, कपाळाला हात लावू लावू रडते. हे बारकावे अभ्यासा तुम्ही. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. लपट झपट कर तिरिया रोवे, हंसा केला जाई. मन भूला भूला तेरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला तेरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला तेरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला तेरे जगत में कैसा नाता है. पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. लपट झपट कर तिरिया रोवे, हंसा केला जाई. लपट झपट कर तिरिया रोवे, हम अकेला जाए. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. लपट झपट कर दिया रोए, हंसा केला जाए. लपट झपट कर दिया रोए, हंसा केला जाए. जाई मन भूला भूला. पेट पकडकर माता रोवे. आई रडते विष्णुभाऊ, तेव्हा स्वतःच्या पोटाला हात लावून. का त्या लेकराच्या डेड बॉडीकडे पाहून तिला ती आठवण येते. बाळा, 9 महिने 9 दिवस या पोटात ठेवला होता तुला. स्वार्थ नव्हता माझा, एकच हेतू होता की तुझ्या खांद्यावर मला जायला मिळावं. माझ्या आधी गेलास म्हणून पेट पकड कर माता रोवे. भाऊ रडतो तेव्हा डेड बॉडीचे हात हातात घेतो. का त्याला कळून चुकतं माझं बाहुबल गेलं. बाह पकड कर भाई. आणि पत्नी डेड बॉडी जवळ रडते तेव्हा दोन्ही हातानं कपाळ बदलून रडते. का तुमच्या नावाचं कुंकू लावत आली, आता उद्यापासून काय. लपट झपट कर तिरिया रोवे, हंसा केला जाई. म्हणून व्यक्ती एकटा जात नसतो. मी सांगितलं त्याप्रमाणे रविदास बहिणीची भाऊबीज नेतो, भावाचा पाठिंबा नेतो, पत्नीचं कुंकू नेतो, मुलाचं छात्र नेतो, आणि मुलीचा खरा माहेरचा आनंद नेतो. मुलीला आनंद कधी आहे? माहेरी आल्यावर बापाच्या भेटीत. बापाच्या भेटीत मुलीला आनंद असतो. का हे निस्वार्थी प्रेम आहे जगाच्या पाठीवर मुलीचं आणि बापाचं.
गए हुए कभी आते नहीं। हाँ रविदास, कभी आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है। याचं नाव आहे पुण्यस्मरण। विठ्ठल विठ्ठल इथपर्यंत ठीक आहे। आता थोडं महादेवरावचं पाहू आपण। माणसाला जन्म मानवाचा मिळाला कशासाठी? गुलाबजाम लेका, हे तर कोणत्याही जन्मात जेवण चालूच आहे रे, फक्त जेवणात फरक आहे। बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगतारशी सांडून रक्ता, गोचिड झोंबे, कावळ, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस चारा, मुक्ता फळे, मालाचे पेपेटे, वाहताती उंट, तयाशी तो काटे, भक्षावया, सुक्रासी विष्टा, माने सावकास, मिष्टान्नाची त्यास काय गोडी, स्वानासी भोजन दिले, पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी। लक्षात राहील का मी काय सांगतो ते? अरे गुंजाळ पाटील, हे जेवण आहे, जेवण प्रत्येकाचं ठरलेलंच आहे। जेवण करणं हा पुरुषार्थ नाही। मग पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे, आणि पुढचे सर्व जन्म संपवण्याची क्षमता गुंजाळ पाटील भक्तीमध्ये आहे। बरीचशी साधनं असली तरी सोपं साधन भक्ती आहे। सांगता मला माहिती आहे, ज्ञान, योग, कर्म आणि भक्ती हे 4 मार्ग आहेत, आणि प्रत्येकाचं ठरलेलं आहे। कास्तकाराला विचारा, आता बरेच कास्तकार बसलेले आहे, कास्तकाराला विचारा, ते म्हणतंय म्हैस असावी, बिना शिंगाची असावीन, मारकी नसावीन, काही न खाणारी असावीन, भरपूर दूध देणारी आहे ना। पेशंटला विचारा, बसा पाटील बसा, वा वा आहे अजून चालताय बरं आहे। पेशंटला विचारा, ते म्हणतंय औषध पाहिजे, फुकट पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, घरपोच पाहिजे, आणि आजार कायमचा संपला पाहिजे। तसं साधनही सोपं पाहिजे, फळ मोठं पाहिजे। मग योग दुस्तर आहे, शरीर शोषण, प्राण निरोधन, मन जय हठ योग। शरीर शोषण, प्राण निरोधन, मन जय हठ योग। दडा कलिमल ऊर्ध्व वायूचा ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु प्राण निरोधन, मनोजय हठ योग, गोद पीडन, कुंडलिनी, कलिमल भंग, वृद्धवायूचा श्वेत तोडून करू भंग, ब्रह्मरंध्र मिसैपरी ममुक्षुतंग, नागिनी उत्साहे नवई द्वारे निरुद्ध। साधे हा मार्ग आहे से बोलती मुनी जन, लेका दुस्तर आहे, योग मार्ग दुस्तर आहे, ज्ञान न पेलवणार आहे। जाणे या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म, उपासना करून अनुकर्मे, मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती व आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न तो ज्ञानाचा अधिकार आहे। कळलं ना? हो म्हणत जा, मग हो म्हणा ना बरं। हे नाही, जाणे या जन्मी, बरं का गुंजाळ पाटील, थोडंसं सांगतो जाता, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासनेच्या द्वारा मल आणि विक्षेप 2 दोष निवृत्त केले, आणि आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे। हे नसेल पटत, एका श्रीमंताकडे जेवण होतं, शत्रुगुण जेवणाचं पटतं ना? हां, श्रीमंताकडे जेवण होतं, लोणकडे तुपात जिलेबी होती, बहुतेक या भागातली पंगत असली पाहिजे। सगळे बिगर डायबिटीसवाले होते, एकानं 42 जिलेब्या दाबल्या राहणे साहेब। पण एक हौदावून हात धुवून आलं, लोडाला टेकून बसलं, तोंड उतरलं। शेजारचा म्हणला, लेका 42 जिलेब्या दाबल्या तरी तोंड उतरलं? म्हणला 42 दाबल्या भाऊ, पण एक जिलेबी 2000ला पडली।
बिल घेतलं का रे मालकानं? नाही ना. मग 2000 कसं काय? अरे हौदात गेलो, हात धुवायला बोट चिकट आली, पडली ना अंगठी एका तोड्याची. हिशोब तूच कर 85,000चा. 2000ला एक जिलेबी. काय सांगतो, शपथ खरी गोष्ट आहे. तिथपर्यंत नेलं ना भाऊ. हा शपथ घेऊन सांगतो, पण अंगठी दिसत नाही का? 3 दोष आहे. पाणी गढूळ, हा मल दोष. पाणी हालतय, विक्षेप दोष. आणि 12 फूट पाणी, आवरण दोष. आता सोपा वेदांत चालला, पहिलीच्या मुलांना गुरुजी शिकवतात तसं. आणि हा शपथ घेऊन सांगतो, खरंच पडली अंगठी. तुरटी आणा, तुरटी आणा, तुरटी टाकली. एक अर्ध्या तासात पाणी स्वच्छ झालं. पिवळं पिवळं काहीतरी पडलेलं आहे. अस्पष्ट ज्ञान. म्हणले तो खिडकी बंद करा, वारा येतोय, पाणी हालतंय. खिडकी बंद केल्यावर वारा यायचा थांबला, पाणी स्थिर झालं. अंगठीचं ज्ञान स्पष्ट झालं, नक्कीच अंगठी आहे. तरी हाती काय येत नाही. 12 फूट पाणी, आवरण दोष आहे. मग खालचा कॉक रिकामा केला शत्रुघ्न. अर्ध्या तासात हौद रिकामा झाला ना अंगठी मिळाली. तसं ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली आणि आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो ज्ञानाचा अधिकारी म्हणजे हा न पेलवणारा मार्ग. रैदास, ए रैदास, हा मला माहिती आहे तो कधी कधी घरी जातो, उभाईतच असतो पण जातो घरी. फक्त मलाच माहित आहे, बाकीच्यांना माहित नाही. होता का तू इथं? खरं इमानदारीने सांग. असं हो म्हणत जा. विठ्ठल ज्ञान मार्ग न पेलवणारा. योग मार्ग दुस्तर आहे, कर्म हा सूक्ष्म मार्ग आहे. आम्ही एकदा पूजनीय नारायणगिरीजी महाराजांचा हा दृष्टांत ऐकला होता. ते म्हणले एकाची बायको 6 महिन्यापासून पडून होती. ते त्यांच्या भाषेत सांगायचे, ते गोड वाटायचं, ते आपल्याला नाही जमत. 6 महिने पडून होती म्हणे, बरं का गुंजाळ पाटील. बायको एकानं सांगितलं, एका सोपा उपाय आहे, 6 तासात उठल बायको. 6 तासात काय करावं लागेल? भैरवी मातेचा जप कर. झालं, बसलं ते सकाळी 6ला. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. आणि 12ला उठली बायको. आता काय माझ्याकडे उठली, पोरग पळत आलं, पप्पा का उठली, मम्मी उठली, पण पप्पा नाही उठला. पप्पाचा आनंदामध्ये, पूजनीय नारायणगिरी बाबा म्हणायचे, आनंदात जप चालूच. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. रचा भ कधी झाला माहितीच नाही याला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षतीनं आलं पोरग पळत, पप्पा का मेली. काय झालं? रचा भ झाला, मंत्र चढे थोडा. कर्म मार्ग सूक्ष्म आहे, योग दुस्तर आहे, ज्ञान न पेलवणारा आहे. मग राहता भक्ती मार्ग सोपा. भक्ती पंक्ते बहु सोपा. चल बारे. भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु सोपा. पुण्य लागवे या पापा, पुण्य लागवे या पापा. पुण्य लागवे या पापा, पुण्य लागवे या पापा. येने जाने के पायने की एक खंडती. ओ येने जाने के पायने की एक खंडती. येने जाने के पायने की एक खंडती. ओ येने जाने के पायने की एक खंडती. भक्ति बहु सोपा, भक्ति बहु सोपा, भक्ति बहु सोपा, भक्ति बहु सोपा. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. फायदा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिती. पुढचे सर्व जन्म संपवण्याची क्षमता भक्ती मार्गात आहे. अरे ठीक आहे, पण भक्ती करायची कोणाची? कारण एकंदर 5 दैवत सांगितली, शंकर, गणपती, सूर्य, शक्ती आणि विष्णू. 5 दैवत आहे. मग भक्ती कोणाची करायची?
त्याला वाटलं आता वेळ घालवण्यापेक्षा वेळच नाही ना, म्हणून गणपतीच्या भक्ताकडे गेलं. भक्ती करायची आहे. भक्ती कोणाची करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, आमचा देव कोण्या खात्यावर आहे? सुख करतान, दुःख हरतान, वार्ता विघ्नाची. मग तू ठरव कोणाची भक्ती करावी. म्हणलं बरं वाटतं हे, पण अजून 4 दुकानं पाहून घेतो. म्हणून सूर्याच्या भक्ताकडे. सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ मेघात रूपांतर, मग पाऊस पडतो, त्याच्यात अन्न पिकतं, त्या अन्नावर तू जगतो, तूच ठरव. म्हणलं शक्तीच्या भक्ताकडे जाऊन येतो एकदा. शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले, उपासना सोपी, फळ मोठं आहे. शुक्रवारी फक्त आंबट खायचं नाही, फुटाणे खाल्ले तर चालते. अरे ते संतोषी माता निघाली माहिती आहे का, तू लहान असशील तेव्हा. हे सगळीकडे दुसरं काहीच नाव नव्हतं, आणि ते गाणे पाठ झाले, जुन्या लोकांना पाठ आहे. यह वह जह तह मत पूछो कह कह. हे काय अभंग आहे का, वाजवायला लागलाय? ते संतोषी मातेचं सांगतो मी, यांना पाठ आहे पुढच्यांना. यह वह जह तह मत पूछो कह कह है संतोषी माँ, अपनी संतोषी माँ, अपनी संतोषी माँ. काय नादी लागले होते लोक. बडी अनोखी, राणे साहेबाला पाठ आहे. बड़ी अनोखी चमत्कारिणी है अपनी माई, है अपनी माई. राई का पर्वत कर सकती पर्वत की राई. सुनो रे भाई पर्वत की राई. बिगड़ी बनाने वाली, कष्ट मिटाने वाली, दुःख हटाने वाली माँ, अपनी संतोषी. बस बस, म्हणजे फुटाने चालतात. भक्ती सोपी आहे. हो ना. म्हणलं आता 2च दुकानं राहिले. भगवान विष्णूच्या भक्ताकडे आला. विष्णूचे भक्त म्हणाले, अरे आमचा देव साक्षात लक्ष्मीचा पती आहे. लक्ष्मी त्याच्या पायाची सेवा करती, आणि सगळे जग लागलं लक्ष्मीच्या मागण. मग तू ठरव काय करायचं. म्हणलं आता काय ठरवायचं. शेवटचं दुकान राहिलं. भगवान शंकराच्या भक्ताकडे आला. कुठून आला तू? म्हणला विष्णूच्या भक्ताकडून. काय म्हणले ते? ते म्हणले आमचा देव लक्ष्मीचा पती आहे. हो, लक्ष्मीचा पती आहे त्याचा देव, पण भक्त आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. जवळी येतात चोर धाके, जवळी येतात. शाबास शाबास. जवळी येतात चोर धाके, जवळी येतात चोर धाके. जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके. कुत्री घर राखीते, कुत्री घर राखीते, कुत्री घर राखीते. लक्ष्मीचा पती आहे, पण भक्ताचे काय हाल आहे. राणे पाटील, आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाकेन, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. तुमचं कसं काय? आमचा भगवान शंकर श्रीमंत आहे, श्रीमंत आहे. शंकरजीची श्रीमंती सांगण्यात कीर्तन होईल. स्वयमेव महेशः, तनयो गणेशः, सखा धनेशः, स्वस्रो नगेशः. हे 4 संबंध सांगितले. शत्रुघ्न स्वतः महादेव आहे. मुलगा कोणत्या खात्यावर आहे? गणपतराव. सुख करता दुःख हरता, हे खातं ज्याच्याकडे त्याचा हा पप्पा आहे. पर्वताचा राजा हिमालय याचा सासरा आहे, आणि धनाचा राजा कुबेर महादेवाचा मित्र आहे. हे 4 संबंध. आता वाढवत नाही प्रकरण. स्वयमेव महेशः, तनयो गणेशः, सखा धनेशः, स्वस्रो नगेशः.
कुबेराकडे संपत्ती किती आहे? 8.5 निधी. आता सुद्धा निधी म्हणजे संजय निधी निराधार हे डोकं चालवू नका. निधी म्हणजे राणे साहेब, पाव निधीचं वर्णन रावणाच्या संपत्तीचं आलं. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. आकडे लक्षात आहे का? 7 कोटी सोन्याचे घरं रावणाचे 85,000 10 ग्रामला गुणाकार करा, मेंदू बंद पडेल भारताचे. हे पावनिधी, हे पावनिधी. आणि सगळ्या जगात आहे ती पावनिधी. आताही 2025 साली एकट्या कुबेराकडे आहे ती 8.5 निधी. म्हणून चाली लावू लावू म्हणतात की नाही? देह हे काळाचे कुबेराचे, धन कुबेराचे. गुंजाळ पाटील, 8.5 निधीचा राजा कुबेर शंकराचा मित्र आहे. सका धनेश, स्वस्रो नगेश, पितृ त्याचा बाप हा गणपतीचा. स्वयमेव महेश, तनयो गणेश, स्वस्रो नगेश आणि सखा धनेश. एवढा श्रीमंत खांडेश्वर भगवान आहे, पण श्रीमंतीचा उपयोग नाही करीत. स्मशानाची वस्ती, वा वा, शाबास रे बट्ट्या. स्मशानाची वस्ती, स्मशानाची गडगंज श्रीमंत आहे राहणे साहेब, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. कुठं राहतो? स्मशानासी वस्ती रुद्र करी, त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा लानू पाटील, 10 कोटीचं बांधा, तरी तुम्हाला मूर्ती बसवता येत नाही. फक्त लिंग प्रतिमा. मूर्ती स्मशानात. शंकरराव श्रीमंत आहे, पण उपभोग करीत नाही. राहतो कुठे? जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही, तिथं महादेवराव. स्मशानासी वस्ती. अरे स्वतः श्रीमंत आहे, पण भक्ताला, स्वतः श्रीमंत आहे, उपभोग घेत नाही, स्मशानात राहतो, पण भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो. बाणासूर शंकराचा भक्त. श्रीमंती घरी गेल्यावर पहा. रावण शंकराचा भक्त. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे. म्हणून आमचा महादेव श्रीमंत असून उपभोग घेत नाही, स्मशानात राहतो, पण भक्ताला मात्र ऐश्वर्यात ठेवतो. आता 11:15 झाले. तूच ठरव कोणाची भक्ती करावी.
म्हणले आता जवळजवळ महादेवरावपर्यंत निर्णय झाला आमचा. पण का हो? काय भक्ती कठीण असेल? अरे हेच तर विशेष आहे. ऐका न बलयाची ठेव, ऐका न बलयाची ठेव, ऐका न बलयाची ठेव, ऐका न बलयाची ठेव. नेनताही भक्तिभाव, नेनताही भक्ती कठीण असेल. तुकोबाराय म्हणतात हेच तर वैशिष्ट्य आहे खांडेश्वराचं. ऐका नवल याची ठेव. आता अभंगावर आलो बरं का, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ऐका नवल याची ठेव. आमच्या महादेवाचं हे नवल आहे. काय नेने काही भक्तिभाव. इथे भक्तिभाव दोन शब्द आले ना गुंजाळ पाटील. इथे भाव शब्दाचा अर्थ बाजार भाव नाही घ्यायचा. तांबडी मिरची हिरवी मिरची नका लावू इथं. इथे भाव शब्दाचा अर्थ हेतू अथवा उद्देश. हे मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. भाव म्हणजे हेतू अथवा उद्देश. म्हणजे भक्ती करणाऱ्याचा हेतूही लक्षात घेत नाही की लगेच प्रसन्न. नेने काही भक्तिभाव. तो रविदास भस्मासूर म्हणला मालक काय तुम्हाला ताजं भस्म खूप आवडतं आणि 2-3 वर्षापूर्वी खूप भस्म मिळायचं. कोण्याही गावात गेलो तरी 10-12 डेड बॉड्या एकाच ठिकाणी पेटत होत्या. पण नंतर मायबाप सरकारनं लस टोचल्यापासून कोरोना बंद झाला. 2-2 महिने प्रेत पेटत नाही. त्यामुळे भस्म मिळत नाही. काय पाहिजे काय नाही मला काय नाही पाहिजे. पण तुम्हाला ताजं भस्म आवडतं म्हणून म्हणतो की मी घरून निघल्या तुमच्या पूजेला येताना जो रस्त्यात दिसल त्याच्या डोक्यावर हात ठेवला की तो भस्म व्हावा. मला काय करायचं आहे तुमच्यासाठीच म्हणतो मी. ठीक आहे तथास्तु. याला म्हणतात नेने काही भक्तिभाव. त्याचा उद्देश हेतू लक्षात न घेता प्रसन्न. आणि झालं ना ते दुसऱ्या दिवसापासून घरून निघायचं. रस्त्यात भेटत त्या डोक्यावर हात ठेवायचं. भस्म ताजं. महादेवराव खुश. शाबास रे भस्मासूर, शाबास रे भस्मासूर खुश. पण काही दिवसांनी भस्मासुराच्या लक्षात आलं आपल्या हातात ही पावर आहे. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतं ते भस्म होतं. मग याच्याच डोक्यावर ठेवला तर पार्वती आपलीच. याला भस्मासूर म्हणतात. मग महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला धावला. भगवान विष्णूला वाटलं आता भोळ्या बाबानं गोष्ट फसवली. काय करावं. तो मोहनीच्या रूपात यावं लागलं. नाचकाम करावं लागलं. जसं जसं मी नाचल तसं तसं तुम्ही नाचा. मोहनी म्हणाली चालेल. असे हात केले तर भस्मासुरानं असे केले. असे हात केले त्यानंही असे केले. तिनं दोन्ही डोक्यावर ठेवले राहणे साहेब. यानंही ठेवले भस्म झालं जाग्यावर. पण त्याचा हेतूही लक्षात न घेता ऐका नवलयाची ठेव. नेने काही भक्तिभाव. त्याचा भक्ती करण्याचा उद्देशही लक्षात न घेता प्रसन्न. आणि तुला जर यादी पाहिजे असेल तर पहिलं चरण देव केलं कैच
कैसे कैसे उद्धरिले अनायासे. बरं का क्षत्रिया, भाऊ हे बारीक बारीक होतं. याचा भाऊ भरत या बारीक, मी गाडीत घेऊन जायचो यांना पार मध्य प्रदेश पर्यंत नेलं रे. बारीक होते तेव्हा. काय तू असेल 10-11 वर्षाचा आणि तो होता 15चा. म्हणून क्षत्रिया विठ्ठल. पण मस्त मस्त अनुकूल वाजवतात बरं का भाऊ, अनुकूल. दोघंही भाऊ. त्याचा भाऊ तो भरतही पाहिला असेल तुम्ही. भरत न क्षत्रिया जमलं का रे? कुठं लगेच हो कसं म्हटलं? मग दुसरं काय जमलं म्हण तुम्ही? पाय बरं, फक्त विनंती मी केली तेवढी. त्याला एवढंच सांगितलं गुंजाळ पाटील, कीर्तनकार बाईसोबत लग्न करू नको बा. तर म्हणले काय होतं? म्हटलं काही दिवसानं तिचं कीर्तन झालं की लोक तिच्या पाया पडतात आणि तुला पखवादाची कणिक काढावी लागते आणि मग तुझा स्वाभिमान दुखावला जातो की मला कुत्र विचारत नाही तिच्या पुढे लाईन लागली. इथं बिघडतं पुढं खुरपणारी पाय. विठ्ठल देवे केले कैसे कैसे. ते पहा सगळे माझ्या बाजूनच आहे. बरोबर म्हणते महाराज. लय बिघडले म्हणून म्हटलं भाऊ. हां बस बस, तुलाही माहिती आहे भानगडी. देवे केले कैसे कैसे. नाही तर मग दोघंही कीर्तनकार पाहिजे. तू बसशील आपला पखवाद वाजवत, तिच्या पुढं लाईन लागल, तू डोक्यावर पखवाद घेशील, गाडीत बसशील, मॅडमची वाट पाहशील, ड्रायव्हिंगला तू, शेजारी मॅडम. कितीक दिवस रे आपलं हे. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाची ठेव. बरं का रमेश भाऊ, खरं बोललो मी त्याला. ते माझ्यासोबत लहानपणापासून आहे म्हणून तुझं चांगलं व्हावं. देवे केले कैसे कैसे ऐका नवलयाची ठेव. बरं का रविदास, जमला आता. आता बरोबर लक्ष ठेवा, नाही तर तू घरी जाशील. मला भीतीच आहे तुझी. नाही का नवलयाची ठेव नेणे काही. यांना सल्ला देणारा मीच आहे. हा झालं, निळोबा झालं, मुली पाहण्यापासून मी होतो. पण माझं ऐकलं व्यवस्थित चाललंय. विठ्ठल नेणे काही भक्तिभाव. थोडं मागे पुढे होईल पण लक्ष माझ्या व्याख्यानाकडे द्या. तुमच्या भरोशावर नाही. तुमच्या भरोशावर म्हणजे तुम्ही म्हणाल तसं नाही, मी म्हणेल तसं. बरोबर आहे? हो म्हणत जा. आता काय आहे, अभंग पाठ करायची गरज नाही राहिली कोणाला. राहणे साहेब, बुवानं अभंग काढला की लगेच मोबाईल. कोणताही काढा लगेच मोबाईल पुढं. म्हणून आमचं व्याख्यान राहील दुसरंच, म्हणल तिसरंच. याकरता आता पटलं ना. ब्रह्मसभेमध्ये हा सगळ्या अभंग पौराणिक आहे भाऊ. पौराणिक असल्यामुळे पौराणिक दृष्टांताच्या द्वारा वेळेत संपवतो. पौराणिक ब्रह्मसभेमध्ये सुवर्चशा नावाची देवांगणा आहे. सुवर्चशा नृत्य काम करायला. तिथेही पखवाज वगैरे आहे, तबलान पेटी नाही. बाजही तहल पखा वजवीना नृत्य करे अप्सरा प्रवीणा. हा ये बात हे. बाजही ताल पखा वजवीना नृत्य करे अप्सरा प्रवीणा. रंभादिक सुर नारी नवीना सकल असंसर कला प्रवीणा. करे गाण बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा. गोड वाटलं यांना, कळलं काही नाही पण गोड वाटलं. हे तिथलं सांगतो मी. सुवर्चशा नाचकाम करत होती मनोरंजनासाठी. थोड्या वेळात ताल चुकली ती. ताल का चुकली म्हणून बाहेर काढलं तिला. तिथं ब्लड टेस्ट आहे.
बरं का भाऊ. ब्लड टेस्ट, तिचं ब्लड टेस्ट केल्यावर लक्षात आलं की 90 घेऊन आली. विष्णू भाऊ वरही बिमारी आहे. आणि मग शाप दिला ब्रह्मदेवाने. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. सुवर्चच्या नामे स्वर्गीची देवा. सुवर्चच्या नामे स्वर्गीची देवा. सुवर्चच्या नामे देवा. सुवर्चच्या नामे स्वर्गीची देवा. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. घार होशील. ब्रह्मशापे जाणा घारी झाली. पश्चाताप झाला, पाया पडली. उशाप द्या. उशाप तोपर्यंत फिरत राहशील. कैकई रुसल. कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील. ऋषमुख पर्वतावर माय अंजनाच्या हातावर नेऊन सोडशील. मग अंजनीच्या पोटी साक्षात शंकरजी मारुतीरायाच्या रूपानं प्रगट होतील, तेव्हा तू शापमुक्त होशील. हा शाप तोपर्यंत फिरत होती. इकडे कैकई रुसली, सगळे रामायण पाठाय तुम्हाला. आणि मग कैकईच्या हातावरचा प्रसाद पिंडघारीने झडपला. अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एका घारीचा उद्धार. पंखाच्या फडकारी. पंखाच्या फडकारी. ठेव. नेने काय भक्तिभाव. पंखाच्या फडत्कारीन उद्धरोणी नेली घारी. एका घारीचा उद्धार. मंदिर जंगलात होतं. बहुतेक महादेवराव कोणाच्या संबंधात नाही राहत. एक तर उंच, नाही तर खाली, नाही तर भयानक जंगल. 3 गोष्टी पाहिजे महादेवरावला. भीमाशंकरला जाता खाली जायचं, वर जायचं. जंगलात मंदिर होतं. जुनं मंदिर होतं. तिथं एक चोरटं गेलं. दर्शनाला नाही, काय चोरीचं भेटतंय का म्हणून. पण चोराची उंची कमी होती भाऊ. 4.25 फुटाचं होतं, पण वस्ताद होतं. मंदिरात गेलं. पुजारी नाही, कोण नाही. राणे साहेब इकडे तिकडे पाहू लागलं चोरीचं काय मिळतंय का. आणि वर लक्ष गेलं तर 10 किलो वजनाची पितळी घंटा. एवढं खुशीत आलं चोर. म्हणलं आता हे संगमनेरला नेऊन विकली का 1 महिना सुखात. पण हात पुरेना ना. हात पुरेना. त्याचा बुटकं होतं 4.25 फुटाचं. तो म्हणला पुजारी नाही, कोणी नाही, नाही पुरपुरला हात. पिंडीवर उभं झालं. पाहता काय माझ्याकडे. पिंडीवर कशासाठी. घंटा काढण्यासाठी. महादेवरावच्या आनंदाला पारावार नाही. महादेवराव म्हणला किती वर्षे झाले मी इथं आहे, पण असा भक्त पाहला नाही. काही चालू मध्ये शालूट ठोकतात रस्त्याने जाताना. काही आत येतात. कोणी बेलाचं पान, कोणी तांब्यातलं पाणी, कोणी हाताचा स्पर्श करतंय. फारच प्रेम उचंबवून आलं तर कोणी डोकं टेकवतं. पण हा अख्खाचा अख्खा मला अर्पण. चोर पिंड दिला
पहिल्यांदा पाहला म्हणला विष्णुभाऊ, अरे अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला आणि ते घंटा काढण्यासाठी पिंडीवर गेलं. चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धाये देव, पंखाच्या फडतकारी उद्धरुणी नेली घारी. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ रविदासजी, आणि बरोबर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. शूटिंगवाले आता आमच्या नादी लागू नका. इकडे जनता जनार्दनाचा विचार. सर्व हात वर करा. आता आता हे सगळे हात घ्या. आता टाळी वाजवताना भाषणाच्या नाही वाजवायच्या, कीर्तन एका तालात. बरं का रमेश पाटील? बरोबर. विठोबा रखुमाई एक हात वर थांबा, एक टाळ वाजू नका, एक टाळ नका वाजू, एक हात वर. हा एक थांबा, हार घालायची घाई करू नका, जरा आनंद होऊ द्या. एक शाबासा, एक हात वर, एक हा एक जरा ताकद लावा. एक चला गुरुजी. विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा है ज्ञानदेव भगवान माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर भगवान. कोणी म्हणणारे असेल, वारकरी इथले असतील, पहा म्हणा म्हणा, वेळ आहे आपल्याला. देव केले कैसे कैसे, देव केले कैसे कैसे, देव केले कैसे कैसे, देव केले कैसे
भक्ती भाव पुंडली कवरदा हरि